मित्रांनो, माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? मला कबूल करायला पाहिजे की मी रोहित पवारवर टीका केली. मग 3 मुद्दे होते. एक मुद्दा असा होता की तो अजितदादांच्या मृत्यूचं चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मुद्द्यावर भांडवल करतोय आणि राजकीय लाभ त्यांच्या मृत्यूचा उठवण्याचा एक गैरप्रकार करतोय. म्हणजे काहीतरी नाही, बरोबर नाही. तो असं प्रेताच्या ताळूवरचं लोणी वगैरे असले नाही वापरणार, पण तरी तो करतोय ते बरोबर नाही. दुसरं एक असं होतं की हा अपघात आहे आणि तो दृश्यमानता आणि पायलटची चूक याच्यामुळे झालेलं आहे. त्याच्यामध्ये असं एवढं मोठं कट कारस्थान आहे, मग त्याच्यामध्ये कोणीतरी सूत्रधार आहे वगैरे वगैरे, ती जी नॅरेटिव्स तो मांडतोय ती फेक आहे, असं माझं म्हणणं होतं. तिसरं एक मला असं वाटत होतं की ज्या पद्धतीने तो त्याला बोलत नसला तरी फडणवीस सरकारविरुद्ध, भाजप सरकारविरुद्ध, मोदी शहांविरुद्ध, त्या कंपनीविरुद्ध बोलतोय, पण त्या कंपनीला कुणीतरी आश्रय जाते, ते सगळे इकडे आहेत. आणि हळूहळू तर तो असं हे करत होता की बा चौथं त्याचं एक त्याच्यामधलं समीकरण जे मला आक्षेपार्ह वाटत होतं की सुनेत्रा वहिनी, जय, पार्थ हे त्यांचे कुटुंबातले असून देखील ते काहीच याच्याबाबत बोलत नाहीत. कसे म्हणजे त्यांना हा अपघात वाटतो हे चुकीचं आहे, त्यांना घातपातच वाटला पाहिजे, त्यांनी ह्याच्यात उतरलं पाहिजे. चौकशी मी करतोय, माझ्यापेक्षा त्यांनी पुढे कार घेऊन सरकारवर अविश्वास दाखवला पाहिजे. हे थोडं त्याच्याशी तुलना केलेली कदाचित तुम्हाला योग्य वाटेल, नाही वाटेल. मला वाटते की जसं राहुल गांधीसारखं मोदींना म्हणतो की तुम्ही याच्या विरुद्ध का नाही बोलत, तुम्ही त्याच्या विरुद्ध का नाही बोलत, ह्या का आक्षेप घेत नाही, हे कसं असं म्हणू शकतात. आणि करून करून तो मोदींना एक दबावाखाली आणायचा प्रयत्न करतो की तुम्ही रशियाशी भांडण घ्या, तुम्ही चीनशी भांडण घ्या, तुम्ही अमेरिकेशी भांडण घ्या, तुम्ही इस्रायलशी भांडण घ्या, तुम्ही इराणशी, पण सगळ्यांशी भांडण घ्या तुम्ही आणि अविश्वास दाखवा त्यांच्यावर, ते आक्षेप घ्या. ती राजनीती थोडं वेगळे मुद्दे आहेत, पण तसं ती स्टाईल तीच आहे, फॉर्म्युला तोच आहे मोदींवर दबाव आणण्याचा. सेम फॉर्म्युला रोहित वापरतोय. असे माझे एक 3-4 हे होते. आणि मला सुरुवातीला असं वाटत होतं की रोहित पवारचं हे सगळं जे षडयंत्र आहे, कारस्थान आहे, एक कट आहे असा तो रचला आहे आणि त्यांनी तो अजितदादांच्याच कुटुंबाविरुद्ध रचलेला आहे आणि अजितदादांचंच कुटुंब त्याला बदनाम करायचं आहे आणि अजितदादांच्या लिगसीवर किंवा परंपरेवर, वारशावर, त्यांच्या वारस म्हणून आपल्याला स्वतःला त्याला एस्टॅब्लिश करायचं आहे. जय, पार्थ आणि सुनेत्रा वहिनींना बाजूला काढून, म्हणजे मीच त्यांचा खरा कैवारी आहे, पाठीराखा आहे, मीच त्यांचा मृत्यूसाठी, या घातपातासाठी लढतो आहे, संघर्ष करतो आहे, असं त्याला एकंदर हे करायचं आहे. आणि ते फिजल आउट होईल असं मला वाटलं होतं. याचं कारण जी काय माहिती मला मिळाली होती त्याच्यावरून हे ॲक्च्युली सगळे आता त्यांनाही तसं बोलता येत नाही. तेही म्हणतात व CBI चौकशी लावली, त्याच्यामध्ये सत्य उजेडाला येईल. पण ही 2 सत्य ऑलरेडी आलेली आहेत उजेडामध्ये की एक पायलटची चूक आहे आणि दुसरी गोष्ट दृश्यमानतेचा इश्यू होता आणि बाकी इश्यू मग विमानतळच मेंटेन नव्हता वगैरे, त्याला खरं म्हणजे पवारच सगळे जबाबदार आहेत, शरद पवारांपासून खुद्दपर्यंत अजितदादांपर्यंत, कारण तो मुद्दा आलेलाच आहे. पण ह्याचं फिजल आउट होईल, फार दिवस चालणार नाही असं मला वाटत होतं. पण मला कबूल करायला पाहिजे की रोहितने माझा अंदाज चुकवला. रोहित पवारांनी हा विषय फिजल आउट होऊ तर दिला नाहीच, पण उलट अशा प्रकारे त्यांनी तो राष्ट्रीय पातळीवर आता नेला. तो लोकसभेत गेला, खासदारांना भेटला, याला भेट त्याला भेट, अमित शहापासून सगळ्यांना भेटला, मोदींनाही भेटला का नाही माहीत नाही, पण भेटेल तो समजा. पण 2-3 गोष्टी रोहित पवारांनी केल्या हे मला आता कबूल करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे रोहित पवारांनी जसं ते तुम्हाला आठवत आहे आपल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना 242च जागा मिळाल्या आणि जास्त जागा नाही मिळाल्या त्यांना, या 2 कुबड्या नितीश कुमार आणि यांच्या घ्याव्या लागल्या. तर त्याचं कारण एक वाक्य यांच्या भाजप नेत्यांनी जे उच्चारलं होतं की 400 पार करू आणि आम्ही घटना बदल करू. तर ते घटना बदलून काहीतरी जे करणार आहेत ते दलितांना घातक ठरेल, बहुजन समाजाला घातक ठरेल कदाचित, आणि मनुवादी, ब्राह्मणवादी
लोकांना अनुकूल असे कायदे होतील वगैरे वगैरे जो प्रचार झाला, जो राहुल गांधींनी उचलून धरला, इंडिया आघाडीने उचलून धरला आणि त्याचा परिणाम झाला, ते फेक होतं नॅरेटिव्ह. हे कुणीतरी नेता बोलला म्हणून काय मोदी 400 पार गेले असते म्हणून त्यांनी तसं केलं असतं असं नाही. शेवटी त्यांनाही हा देश हिंदू राष्ट्र नाही करायचं आहे, त्यांना नाही हिंदू राष्ट्र करायचंच नाही आहे, करूच शकत नाही आहे त्याने. तो वेगळा मुद्दा आहे. पण आज मी सांगतो की त्याचा जसा प्रभाव पडला नाही की निवडणूक मोदींनी गमावली. मला असं वाटतं की आत्ता रोहित पवार हे नॅरेटिव्ह जे फेक आहे असं मला वाटतं म्हणजे पुरावे पण सिद्ध होईल ते काळाच्या ओघात, पण ते त्यांनी एस्टॅब्लिश केलं बाबा. लोकांमध्ये आता 90% लोक, म्हणजे आधी लोक नुसतं असं द्विधा मनस्थितीत होते, इन टू माइंड्स, की खरंच घातपात होता का अपघातच आहे. आता तुम्हाला 90% लोक या रोहितच्या कंटिन्युअस त्याचं सातत्य त्याने ठेवलं. रोहितच्या संदर्भामध्ये त्याला खलनायक रंगवण्यामध्ये मी पण होतो, कबूल करतो. पण आता असं दिसतंय की तो खलनायक असं आम्ही काही म्हणत होतो विश्लेषक, पण तो आता नायक झालाय, हिरो झालाय, विलन नाही राहिला. विलन कोण झालंय? विलन आता जय पार्थ, सुनेत्रा देवी, फडणवीस, मोदी, शाह, भाजप ह्यांना विलन ठरवण्यात तो यशस्वी झालाय. हा घातपात आहे, ही 90% लोकांमध्ये नॅरेटिव्ह त्यांनी रुजवलाय राव, आपण नाही नाकारू शकत. आणखीन एक गोष्ट अशी केली आहे की जी गोष्ट शरद पवारांना नाही जमली, शरद पवारांनी राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजितदादांचा पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले नसतील का? केले, नाही आलं यश त्या, कारण सत्ता अजितदादांकडे होती आणि अजितदादांसारखं प्रभावी व्यक्तिमत्व होतं. ते व्यक्तिमत्व तिथून ढळल्यानंतर, अजितदादाच नेतृत्वपदी नाही म्हटल्यानंतर निर्णायकी, आणि हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे बरं का. पानिपतच्या युद्धाच्या मधल्या पराभवाची जी कारणं आपल्याकडे सांगितली जातात त्याची मला आठवण येते या क्षणाला, की सदाशिवराव पेशवे, सदाशिव भाऊ हे हत्तीवर बसलेले होते आणि त्यांना ज्यावेळेला असं वाटलं की ही लढाई आता हातघाईवर आलेली आहे आणि निर्णायक अवस्थेत पोहोचली आहे आणि आता मराठी जिंकू शकतायत, तर त्यांना असं वाटलं की मराठ्यांना प्रोत्साहन देण्याकरता, उत्तेजन देण्याकरता आपण हत्तीवर बसून लढण्यापेक्षा आणि धनुष्यबाणाने हे करण्यापेक्षा तलवार घेऊन खाली उतरूया आणि आपणच युद्धामध्ये उतरलो म्हणते की आपल्या सैन्याला बळ मिळेल आणि आपण हा विजय जो आला, हातातोंडाशी आलेला होता. पानिपतचं वाचा ना तुम्ही, विश्वास पाटलांची कादंबरी वाचा, हातातोंडाशी आलेलं होतं, म्हणजे जिंकतच होते मराठ्या, ऑलमोस्ट जिंकत आले होते. म्हणून ते फक्त हत्तीवरून खाली उतरले आणि टिपिकल मराठी स्वभावाप्रमाणे सदाशिवराव भाऊ खाली उतरले हे लक्षात न घेता ते गेले, मेले, युद्धामध्ये मारले गेले. हा नॅरेटिव्ह आपल्या नव्या भाषेत त्यावेळेला ते लोकांच्या मध्ये अफवा पसरली आणि मराठे जे जिंकत होते, मुसलमानांच्या त्या समोरच्या सैन्याच्या मागे लागलेले होते, ते उलटे पळायला लागले ना आणि त्यांना आवडता येईना आणि सदाशिवभाऊराव मग खरंच मारले गेले त्याच्यात खाली, त्या गोंधळात मारले गेले, नाही ते जिंकत होते पानिपत. आत्ता याच्यामध्ये असंच झालं की शरद पवारांना ते जमलं नव्हतं, पण रोहित पवारांनी अजितदादा खाली उतरले, गेले, वारले, मग ते खरंच मृत्यू झाला अजितदादांचा. त्यानंतर जी निर्णायकी अवस्था होती, जी फडणवीस सावरायचा प्रयत्न करत होते सुनेत्रा वहिनींना पुढे करून, की नाही हा या पक्षाला देर इज समबडी टू लुक आफ्टर, समबडी देअर टू लीड इट, केअर इट. म्हणून फडणवीसांनी ती घाईघाईने जो शपथविधी वगैरे सगळं केलं त्याचं कारण हे होतं की हा पक्ष निर्णायकी झाला तर अजितदादांचे सहकारी देखील सोडून जातील, शरद पवारांकडे जातील, त्यांच्याकडे येतील ते ठीक आहे, पण शरद पवारांकडे परत जातील आणि मग ते महाग पडेल, कारण आत्ता त्याला तिकडे जाणं सोयीचं आहे, सहज आहे, शक्य आहे आपल्याकडे येण्यापेक्षा. तर म्हणून ते घाईघाईने केलं. पण रोहित पवारांनी फडणवीसांना आत्तापर्यंत फडणवीसांचा डाव उधळला गेला असं मी कधी म्हणालो नव्हतो आणि झालं पण नव्हतं तसं. पहिल्यांदाही रोहित पवारने फडणवीसांचा जो गेम होता तो उधळला. घाईघाईने जे सुनेत्रा वहिनींना त्याने सुनेत्रा देवी म्हणतो मी त्यांना, त्यांचं जे शपथविधी करून काही मात करायचा प्रयत्न केला तो पवारांना नाही उधळता आला, पण रोहित पवारने उधळून जावला. आणि आज राष्ट्रवादी अजितदादांची जी आहे ती त्या सदाशिव भाऊ दिसेनासे झाल्यानंतर जसा पराभवाकडे गेले, स्वतःहून विजयाकडे चाललेले, तसे हे विजयाकडे चाललेले अजितदादांचे पक्षाचे लोक
पराभवाकडे निघाला. आता अजितदादांच्या पक्षाला भवितव्य नाही, अशा स्थितीत हा पक्ष गेला. आणि हे तुम्हाला प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, धनंजय मुंडे हे काही नेतृत्व देऊ शकत नाहीत त्या पक्षाला. असं नेतृत्व नाही देऊ शकत की ते पक्ष चालवतील. भुजबळांनी त्यांचं ओबीसी संघटन आधीपासून ठेवलं असतं, समता परिषद वगैरे, आणि पुढे ते राजकीय पक्षात रूपांतरित केलं असतं, तर कदाचित आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही प्रमाणामध्ये, पण महाराष्ट्रात नक्की त्यांचा एक वेगळा पक्ष, ते अजितदादांच्या मागोमाग जसे आहेत किंवा राष्ट्रवादीच्या म्हणूया आपण, तसं पक्ष चालवू शकले असते आणि त्यांचं नेतृत्व मग त्या लेवलवर गेलं असतं. आता ते ज्या अवस्थेत आहेत, मानसिक, शारीरिक पण आणि राजकीयदृष्ट्या पण खूप बदनाम त्यांना केलं गेलं आहे. त्यांचं सगळं कॅरेक्टर ॲसेसिनेशन ते पण नॅरेटिव्ह यशस्वी झालं. त्यांना खूप बदनाम केलं तेलगीपासूनच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांची अशी विश्वसनीयता किंवा ते नेतृत्व नाही देऊ शकत. प्रफुल्ल पटेल तर दलाल म्हणूनच प्रसिद्ध आहे, व्यापारी आहे तो. त्याला कधीच नेता म्हणून कोणी मानलंच नाही. त्याला मध्यस्थ, दलाल याच्या पलीकडे किंमत दिली नाही. तटकरे हे अजितदादांच्यामुळे परप्रकाशित, स्वयंप्रकाशित नाही, म्हणून त्यांनाही हे नाही. धनंजय मुंडेचं पण तेच आहे. मुळामध्ये धनंजय मुंडे हा मानसपुत्र, दत्तकपुत्र फडणवीसांचा होता. पंकजाच्या विरुद्ध त्याला वापरत होते ते. पंकजाचा पराभव त्याचा वाटा होता आणि फडणवीसांचाही वाटा होता पंकजाच्या पराभवात. वॉट एव्हर इट इज. पण धनंजय हा पण आत्ता बदनामीच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे असं झालं की हे सगळे बदनामीच्याच ह्याच्यात असलेले काय नेतृत्व देणार. सुनेत्रा देवी देऊ शकले असते, पण शेवटी प्रशासकीय, राजकीय तो जो एक हे पाहिजे, काय म्हणतात, ऑरा आणि ऊर्जा, ऑरा अँड एनर्जी, तर ते खूप कमी पडत आहेत. आणि दर दिवशी त्या असं जाणवत आहे की नाही, त्या अजितदादांची जागा घेणं तर सोडा, पण नाही कुठे जवळपास पण नाही आहे. आता जय आणि पार्थ जे आहेत त्यांचंसुद्धा मला असं दिसतंय की ते घाबरलेत, टरकलेत. रोहित पवारच्या या ऑनस्लॉट पुढे ते हतबल झालेत, गलित गात्र झालेत. राजकीयदृष्ट्या त्यांनी आपली हत्यारं तर टाकूनच दिली आहेत, पण आत्ता स्थिती अशी आहे की ते रोहितच्या मागे फरफटत चाललेत. म्हणजे रोहितनी अजितदादांचा पक्ष फरफटवत चालला आहे. त्यांनी सरकारला सुद्धा, महाराष्ट्र सरकारला, फडणवीसांना देखील हतबल करून टाकलं आहे. त्यांना फरफटत नाही तर इतकं विधान नाही करणार मी आता, पण ही गोष्ट खरी आहे की जय आणि पार्थ आता जे आधी असं म्हणत नव्हते ठामपणाने किंवा आक्रमकपणाने किंवा असं रोहितच्या ह्याची री ओढत नव्हते, ते आता रोहितचे अनुयायी, समर्थक, आणि रोहित जसं काही त्यांचं ट्युशन घेतो, शिकवणी घेतो, त्यांचा गुरु रोहित आहे पवार, अशा पद्धतीने त्याची भाषा बोलायला लागले. तो जे बोलतो ते फॉलो करायला लागले. आणि आता मानसिकदृष्ट्या मला असं वाटतं की पूर्ण खच्चीकरण ज्याला आपण म्हणू शकतो ते रोहितनी एकूण अजितदादांच्या काँग्रेसचं केलं आहे, पण जय आणि पार्थचं सुद्धा केलं आहे. आता जय आणि पार्थ हे दोन शून्य झालेत. ठीक आहे, त्याच्यापुढे अजितदादांचा एक होता, ते 100 झाले असते, पण आता तिथे रोहित. आणि त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवारांना जे जमलं नव्हतं ते रोहितनी करून दाखवलं आहे. की एकतर अजितदादांचा हा अपघात नसून घातपात आहे हे त्यांनी लोकांच्या मनात फिट केलं आहे. आणि आता दुसरा टप्पा असा आहे की त्यांनी त्याला नॅशनल इश्यू करून टाकलं. एक लोकल इश्यू होता, स्टेट लेवल होता, त्याला नॅशनल केलं. ज्या पद्धतीने त्यांनी इंडिया आघाडी आणि ते सगळं तो इन्व्हॉल्व केलं ते अपेक्षित नव्हतं. त्याच्या मागे कोणाचं बळ आहे बघावं लागेल, पण कदाचित त्याचं तोही पण आक्रमक वाटतोय. म्हणजे आता तुम्हाला सांगू का की शरद पवारांची जागा कोण घेणार, शरद पवारांची जागा कोण घेणार, मग कोण म्हणायचं की काय सुप्रिया घेतील का. तर आता मला असं वाटतं की जसं तिकडे सुनेत्रा देवींना पण त्याने अवशेष करून टाकलं, जय पवार आणि पार्थला देखील त्यांनी अवशेष करून टाकलं, तसं मला वाटतं आता सुप्रिया सुळेला देखील त्यांनी असं संदर्भहीन करून टाकलं, आउट ऑफ रेफरन्स करून टाकलं. ती पण त्याच्या एकंदर आक्रमकतेपुढे आणि ज्या पद्धतीने त्याचं लिडरशिप या सगळ्या इन्सिडेंटमधून त्यांनी एस्टॅब्लिश केली, त्यात ती पण मागे पडली. आता सुप्रिया ही आता म्हणजे शरद पवारांना सुद्धा सुप्रियाला पक्षाचं अध्यक्ष केलं तरी सूत्र रोहितच्या हातात राहतील, रोहित पवारच्या.
अशी परिस्थिती आहे. आता रोहित पवार हा शरद पवारांनंतरचा नंबर 2चा नेता शरद पवार काँग्रेसचा आहे, तुम्हाला कबूल करायला लागेल. मी करतोय आहे तो, आणि त्यांनी यांचा पराभव केलेला आहे. किंबहुना अजितदादांच्या पक्षाची तर काळजी वाटावी अशी स्थिती होणारच आहे. त्याचं कारण मला हे चौघं जे आहेत ना, भुजबळ, मुंडे, आपले प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, हे फडणवीसांशी सल्लामसलत करून, म्हणून संगनमत नको म्हणूया आपण, सल्लामसलत करून त्यांचा निर्णय घेणार आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे ते करणार. फडणवीसांनी जर ठरवलं की थोडे दिवस थांबा इकडे, अजून काही घडामोडी अपेक्षित आहेत, त्याबद्दल आपल्याला आत्ता नाही बोलता येणार आहे, योग्य नाही दिसणार ते. पण त्यामुळे ते एखाद्या वेळेस सांगतील की थोडे दिवस आहात तिथे थांबा, आता काही घाई नाही आहे, तुम्ही आहात तिथे सुखरूप आहात, तुम्ही राज्यसभेवर आहात प्रफुल्ल पटेल, तुम्ही लोकसभेवर आहात, तुम्ही इकडे आहात तिकडे आहात. म्हणजे ते वेगळ्या रीतीने त्यांना थांबवतील एखाद्या वेळेस की हा पक्ष आत्ता इतक्यातच संपला असं नको व्हायला, हा आपण टिकवायचा प्रयत्न करूया. सुनेत्रा वहिनी, जय पार्थ, काहीतरी करून एकात टिकवू आपण, थोडे दिवस थांबा. पण ज्या काही निर्णय तो फडणवीस घेणार, पण इकडे रोहितचा निर्णय हा महत्त्वाचा ठरेल. आणि जय आणि पार्थ मात्र एकदमच म्हणजे एवढा त्यांचा फुगा फुटेल असं वाटलं नव्हतं. पण रोहितने टाचणी लावली नाही त्याला, त्याने हेच दाभणच लावला असं म्हटलं पाहिजे की तो फोडला त्याने. त्यांची मुलं असून ती इतकी आगतिक आणि हतबल झाली आहेत की मला त्यांना राजकीय भवितव्य, ते काय राज्यसभेवर पाठवणं, आता राज्यसभेवर इतके लोक जातात, तुम्हाला मागच्या आत्ता निवृत्त झाले त्यांची नावं ऐकल्यावर असं वाटलं का की याने काही का कर्तृत्व गाजवलं आहे वगैरे, किंवा राज्यसभा गाजवली वगैरे. अनेक लोक तर अस्तित्व आहे, झालं पद मिळालं संपला विषय. पार्थचं राज्यसभा पद पण तसंच राहणार असं मला वाटतं आहे की काय खासदार म्हणून ते एक लेटरहेड मिळालं त्याला, लेटरहेडच्या पलीकडे त्याचा इम्पॅक्ट तिकडे राज्यसभेत दिसेल, मग महाराष्ट्राच्या राजकारणावर रिफ्लेक्ट होईल, अशी आशा संपली आता. आणि रोहितनी त्यांना कसं झालं आहे ना की रोहितमुळे त्यांचं अपयश किंवा त्यांचं फिकेपणा अधिकच लोकांना जाणवतो आहे. खरे केवढा तो रोहित पवार अजितदादाकरता भांडतोय, लढतोय, संघर्ष करतोय, आणि त्यांची मुलं असून हे फारच गुळचटपणे पुळचटपणे वाटत आहेत, मुळमुळीत आहेत, गुळगुळीत आहेत, सुळसुळीत आहेत, पुळपुळीत आहेत, असं वाटायला लागलं आहे. या दोघांचं भवितव्य अडचणीत आलं. सुनेत्रा वहिनींबद्दल आदर राहील लोकांच्या मनामध्ये, अजितदादांच्या स्मृतीचा वारसा त्यांच्याकडे राहील, राजकीय वारसा, स्मृतीचा वारसा म्हणालो मी, राजकीय वारसा त्या पुढे चालवत आहेत असं नाही होणार सिद्ध काळाच्या ओघात. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता या क्षणाला रोहित पवारनी सिद्ध केलं आहे की तोच आता राष्ट्रवादीचा, शरद पवारांचा उत्तराधिकारी पण आहे, नेता पण आहे, आणि नेता प्रतिपक्ष पण आता तोच असल्यासारखा आहे. काँग्रेस, शिवसेना, आपले उभाठा म्हणजे वगैरे सगळे त्याच्यापुढे फिके पडलेत. आता तो चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या विरोधाचा, सरकारच्या विरोधाचा, भाजपच्या विरोधाचा. आणि अजितदादांचा वारसा त्याने हिरावून घेतला आहे, हिसकावून घेतला आहे, बळकावला आहे, या शंकाने. धन्यवाद.